हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर. आणि आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सेकंड टॉपिक स्टार्ट करणार आहे. ओके, ज्यामध्ये आपण आपल्या बॉडीचे व्हेरियस ऑर्गन्स आणि त्याचे युनिक फीचर्स आहेत, तर याचा आपण स्टडी डिस्कस करणार आहे मित्रांनो. तर याच्यावर भरपूर टाईपचे क्वेश्चन तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड या सब्जेक्टमध्ये विचारले जाऊ शकतात. तर आजचा टॉपिक तुम्हाला फक्त नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठीच इम्पॉर्टंट नाहीये, तर हा जो टॉपिक आहे तर हा तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण याच्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन्स मित्रांनो बघायला मिळतील. मेनली आपलं जे झुलॉजीचं जे कंटेंट आहे तर त्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल एमसीक्यू मित्रांनो बघायला भेटतील. ओके, तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि आपला जे क्लास नंबर सेकंड आहे हा पण ॲज आपण डेमो क्लास म्हणून सर्व स्टुडंटसाठी मित्रांनो फ्री ठेवलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमध्ये एनरोलमेंट करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आजच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि डायरेक्ट तिथून ॲडमिन सोबत कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सर्व जॉईनिंगची मित्रांनो इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यासोबत आपलं जो गुगल फॉर्म आहे ज्याच्यामधून तुम्हाला आपल्या क्लासमध्ये एनरोलमेंट भेटतो, तर त्या गुगल फॉर्मची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या दिलेली आहे. तर तुम्ही तिथून तो गुगल फॉर्म फिल करून डायरेक्टली बॅचमध्ये मित्रांनो एनरोल करू शकता. ओके, तर क्लास नंबर 2 आहे आपला. आपण फर्स्ट क्लास जो घेतला तर फर्स्ट क्लासमध्ये आपण सर्व ज्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत तर त्या टर्मिनॉलॉजीज मित्रांनो आपण बघितल्या. तर तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही जा तिथं सर्च करा, तुम्हाला दिसेल आपला तो फर्स्ट व्हिडिओ. तर सर्वात पहिले तो व्हिडिओ बघा, त्यानंतर ह्या व्हिडिओ तुम्ही मित्रांनो स्टार्ट करा. कारण की जे बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत ऑर्गन सिस्टमच्या तर त्या सर्वचा स्टडी तुमचा त्या व्हिडिओमध्ये होणार आहे. ओके, तर आजच्या मित्रांनो आपण क्लासला स्टार्ट करू. तर आपण सर्वात पहिले आज बघणार आहे मित्रांनो नर्वस सिस्टम, आणि नर्वस सिस्टमवर तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि नर्वस सिस्टम काय असतं त्याबद्दल आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन बघू. त्यानंतर आपल्या क्लासचं जे टायटल आहे त्यामध्ये काय व्हेरियस ऑर्गन अँड देअर युनिक फीचर्स आणि नर्वस सिस्टमचे काय काय युनिक फीचर्स आहेत तर युनिक फीचर्स आपण यामधून मित्रांनो डिस्कस करणार आहे. ओके, तर सर्वात पहिला पार्ट आहे बघा न्यूरॉन. तर न्यूरॉनला आपण काय म्हणतो, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम इज डॅश डॅश. तर त्यामध्ये तुमचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, न्यूरॉन येणार आहे. ओके, द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम, त्यामध्ये तुम्हाला न्यूरॉन येईल. त्यानंतर ही त्याची डायग्राम आहे. जर तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन जर आला, त्यामध्ये जर ही डायग्राम जर आली तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ही डायग्राम जी आहे तर ती मित्रांनो कशाची, न्यूरॉनची. त्यानंतर मित्रांनो आता आपले जे न्यूरॉन आहे तर न्यूरॉनचे आपण इथं थोडक्यामध्ये थोडेसे पार्ट आपण डिस्क्राईब करू. त्यामध्ये बघा डेंड्राइट्स आहे, त्यानंतर सेल बॉडी आहे, न्यूक्लियस आहे. तर इथपर्यंत एक पार्ट आहे ज्याला आपण ॲफरंट पार्ट म्हणतो. ॲफरंट म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणारा पार्ट. तर हा जो सर्व पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, याला आपण म्हणणार सर्व हा आपला असणार आहे ॲफरंट पार्ट, जो दुसऱ्या नर्व कडून काय करतोय तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. आणि तिसऱ्या नर्वला जे देण्याचं जे काम केलं जाते. ओके, इकडून आता हा पहिल्या नर्व कडून काय घेणार, इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. आणि इफरंट पार्ट हा खालचा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, इफरंट पार्ट म्हणतो. इफरंट पार्ट काय करतो की याच्या सबसिक्वेंट जी दुसरी जी असणार आहे तर त्या सबसिक्वेंट नर्वला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याचं काम हा पार्ट इकडचा करणार आहे. तर हा रिमेनिंग जो पार्ट आहे तर या पार्टला आपण काय म्हणतो, इफरंट पार्ट. ओके, तर ॲफरंट पार्ट आणि इफरंट पार्ट हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ॲफरंट पार्टमध्ये तुमची जी सेल बॉडी आहे तर ती सेल बॉडी येते, आणि इफरंट पार्टमध्ये आपलं जे ॲक्झॉन आहे तर ॲक्झॉन मेन हे कंटेंट आहे, आणि इकडे जे ॲक्झॉन टर्मिनल्स आहे तर त्याचं सेकंड कंटेंट आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे न्यूरॉन आहे. त्यानंतर एक अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो याच्यावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो, दॅट इज द श्वान सेल. ओके, हे श्वान सेल जे आहे तर हे तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये ध्यानात ठेवायचे. ही जी आपलं ॲक्झॉन आहे तर ॲक्झॉनला साईडने एक कव्हरिंग असते, जशी आपली वायर आहे आणि वायरवर आपली प्लास्टिकची कव्हरिंग असते, रबरची कव्हरिंग असते. तर तशी एका न्यूरॉनवरची कव्हरिंग असते जी ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करते. तिला आपण म्हणतो मायलिन शीथ. ओके, तर मायलिन शीथला मध्ये मध्ये गॅप असतात त्याला आपण म्हणतो नोड ऑफ रॅनवियर. आणि ही जी मायलिन शीथ आहे तर ते बॉडीच्या एका स्पेशलाइज टाईपच्या सेलनी बनलेले असते, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, श्वान सेल असं आपण त्याला म्हणतो. तर हे श्वान सेल, मायलिन शीथ आणि नोड ऑफ रॅनवियर हे तिन्ही पण टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आता हे ध्यानात कसे ठेवायचे, सर्वात पहिले एक वायर आहे, त्या वायरला आपण काय म्हणतोय, ॲक्झॉन म्हणतोय. आता त्या वायर बरोबर काय एक त्या वायरवरती मित्रांनो कव्हरिंग आहे, तर ते कव्हरिंगला आपण काय म्हणतोय, मायलिन शीथ. बट ही कव्हरिंग पूर्ण कंटिन्यू आहे का, नाही, तिला मध्ये मध्ये गॅप आहेत. त्या गॅपला आपण काय म्हणणार, दॅट इज द नोड ऑफ रॅनवियर. ओके, आणि ही जी कव्हरिंग आहे किंवा मायलिन शीथ आहे तर ती एका स्पेशलाइज टाईपच्या सेलनी बनलेली असते, त्याला आपण म्हणतो मित्रांनो श्वान सेल्स. ओके, तर हा तुमचा बेसिक स्टडी आहे सर्व न्यूरॉन बद्दलचा. तर याच्यावर कशा पद्धतीचे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात ते एकदा स्टडी करून घ्या. सर्वात पहिला एमसीक्यू जो आहे तर तो कोणता असणार आहे, डॅश डॅश इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम. किंवा असा पण क्वेश्चन विचारला जाईल, न्यूरॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द डॅश डॅश. मग तुमचा आन्सर येईल नर्वस सिस्टम, आणि आधीचा क्वेश्चन जर विचारला तर तुमचा आन्सर येणार मित्रांनो न्यूरॉन. त्यानंतर ॲफरंट पार्ट जर विचारला तुम्हाला तर तो कोणता येणार आहे, तर तो येणार तुमचा सेल बॉडी. इफरंट पार्ट जर विचारला तर तो ॲक्झॉन आणि ॲक्झॉन टर्मिनल्स. त्यानंतर ॲक्झॉनचे तुम्हाला पार्ट जर विचारले तर त्यामध्ये श्वान सेल, मायलिन शीथ आणि नोड ऑफ रॅनवियर
द गॅप बिटवीन टू मायलिन शीथ दॅट इज द नोड ऑफ रॅनवियर. ओके, असा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मायलिन शीथ इज फॉर्म बाय डॅश डॅश टाइप ऑफ सेल दॅट इज द श्वान सेल. ओके, तर हे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत मित्रांनो नर्वस टिश्यू किंवा न्यूरॉनवरती. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण बघणार आहे मित्रांनो सायनॅप्स. ओके, सायनॅप्सला तुम्हाला क्वेश्चन कसा येईल, द जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स इज नोन ॲज डॅश डॅश. ओके, तर त्याला आपण काय म्हणायचं, सायनॅप्स म्हणायचं. ओके, ह्या ज्या दोन न्यूरॉन्स आहेत वरती आपण बघितले न्यूरॉन, आता दोन न्यूरॉन ज्यावेळेस एकमेकांसोबत अटॅच होतात तर तो जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, सायनॅप्स. म्हणजे काय, जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन, दोन न्यूरॉन मध्ये असणारा हा जो जंक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, सायनॅप्सिस असं आपण मित्रांनो त्याला म्हणत असतो. तर सायनॅप्सिसवर तुम्हाला एवढाच एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर याच्यावर अजून एक क्वेश्चन मित्रांनो विचारला जाऊ शकतो, दॅट इज द न्यूरो ट्रान्समीटर. ओके, तर न्यूरो ट्रान्समीटर इज द असायटल कोलिन जे आहे तर हे इम्पॉर्टंट न्यूरो ट्रान्समीटर आहे जे आपल्या सायनॅप्टिक क्लेफ्टवर ऍक्ट करत असतं. ओके, तर तुम्हाला ॲसेटल कोलिन फक्त हे नाव ध्यानात ठेवा, त्याच्या डीप इन्फॉर्मेशन मध्ये जाण्याची सध्या तरी गरज नाहीये. ओके, तर आपण दोन टॉपिक डिस्कस केले, नर्वस टिश्यू दॅट इज द न्यूरॉन आपण बघितलं, त्यानंतर आपण बघितलं सायनॅप्स. सायनॅप्स म्हणजे जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स दॅट इज द सायनॅप्स. त्यानंतर आता नेक्स्ट आपण पार्ट बघू दॅट इज द सेरेब्रम. ओके, सेरेब्रमला आपण काय म्हणतो, इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. हा तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, डॅश डॅश इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, तर त्याचा आन्सर काय येणार मित्रांनो तुमचं, सेरेब्रम येणार. सेरेब्रम हा आपल्या ब्रेनचा लार्जेस्ट पार्ट असतो. त्यानंतर सेरेब्रमला किती हेमिस्फिअर असतात हा पण तुम्हाला विचारला जाईल. तर सेरेब्रमला दोन हेमिस्फिअर असतात, राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर. त्यानंतर लेफ्ट हेमिस्फिअर आपल्या राईट साईडच्या बॉडीला कंट्रोल करतो आणि राईट साईडचा हेमिस्फिअर हा लेफ्ट साईडच्या बॉडीला कंट्रोल करतो. याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रालॅटरल कंट्रोल असं आपण याला म्हणत असतो. एक असतं इप्सिलॅटरल आणि एक असतं कॉन्ट्रालॅटरल. इप्सिलॅटरल म्हणजे टूवर्ड्स द सेम साईड आणि कॉन्ट्रालॅटरल म्हणजे टूवर्ड्स द ऑपोजिट साईड. ओके, तर तुम्हाला सेरेब्रमचं जे फंक्शन आहे तर ते कसं आहे, कॉन्ट्रालॅटरल तुम्हाला याचं फंक्शन आहे तर ते ध्यानात ठेवायचे. त्यानंतर त्याचं मेन फंक्शन काय काय आहे अजून बघा, थिंकिंग आणि मेमरी हे आपलं सेरेब्रमचं फंक्शन आहे. त्यानंतर आपलं जे सेरेब्रम आहे तर त्या सेरेब्रमला 4 लोब मध्ये मेनली डिवाइड केलं जातं. त्याचे नाव तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. फ्रंटल लोब, त्यानंतर पॅरायटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब असे 4 लोब्स आहेत तर ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. नावं तुमच्या ऍटलिस्ट ध्यानामध्ये पाहिजे. ओके, त्यानंतर सर्वात समोरचा जो लोब आहे तर तो फ्रंटल आहे. त्यानंतर आपला कानाच्या साईडचा जो लोब आहे त्याला आपण म्हणतो टेम्पोरल लोब. त्यानंतर जो माथ्यावरचा लोब आहे त्याला आपण म्हणतो पॅरायटल लोब आणि मागचा जो लोब आहे त्याला आपण म्हणतो ऑक्सिपिटल लोब. तर याच्या लोकेशनवरून तुम्हाला एमसीक्यू मित्रांनो विचारला जाऊ शकतो. ओके, तर इथं ही जी ब्रेनची डायग्राम आहे तर या ब्रेन डायग्राम मध्ये सर्व ह्याचे पार्ट्स आहेत तर ते दाखवतात. हा जो मेन जो पार्ट आहे ब्रेनचा त्यालाच आपण सेरेब्रम असं म्हणतो. त्यानंतर राईट सेरेब्रम आणि लेफ्ट सेरेब्रम म्हणजे राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर हे दोन्ही एकमेकांसोबत अटॅच असतात. तर ते अटॅच करण्यासाठी पण एक स्पेशलाइज पार्ट असतो त्याला आपण कॉर्पस कॅलोझम असं म्हणतो. तर हा पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे, हा तुम्हाला मित्रांनो काम येईल. ओके, जे विद्यार्थी नीटचा वगैरे स्टडी करत असतील तर त्यांना पण अशा टाईपचे क्वेश्चन मित्रांनो विचारले जातात. ओके, हे थोडे डीप मधले क्वेश्चन्स आहेत कॉर्पस कॅलोझम वगैरे, बट तुम्हाला नीट मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सेरेबेलम. आता सेरेबेलमचं एकच फंक्शन ध्यानात ठेवायचं आहे, दॅट इज द कोऑर्डिनेशन अँड बॅलन्स. आपण जे उभं राहतोय, उभं राहिल्यावर आपण पडत नाही, आपण चालू शकतो. तर बॉडीचं जे बॅलन्स आहे तर ते बॅलन्स मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर ते काम असतं आपल्या सेरेबेलमचं. ओके, तरी ध्यानात ठेवायचं. याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की बॉडीचं जे बॅलन्स आणि पोस्चर आहे. ओके, इथं कोऑर्डिनेशन आणि बॅलन्स सोबत तुम्हाला पोस्चर हा पण वर्ड याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर तिथे सेरेबेलम हे तुमचं फंक्शन आलं पाहिजे. ओके, तर सेरेबेलम आणि सेरेब्रम मधला डिफरन्स आता समजून घ्या. सेरेब्रम म्हणजे काय, जो आपण मोठा मेंदू म्हणतो दॅट इज द सेरेब्रम आणि जो छोटा मेंदू म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, सेरेबेलम. तर सेरेबेलम हा जो मागचा पार्ट आहे फ्लॉवर शेपचा त्याला आपण म्हणणार सेरेबेलम आणि हा समोरचा जो सर्वात मोठा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार सेरेब्रम. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट बघू आपण मेडुला ऑब्लॉंगेटा. तर मेडुला ऑब्लॉंगेटाचं काय काम आहे, इट कंट्रोल द रिस्पिरेशन अँड हार्ट रेट. हार्ट रेट आणि रिस्पिरेशनला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, आपलं मेडुला ऑब्लॉंगेटा करत असतो. इथे मेडुला ऑब्लॉंगेटा पण या डायग्राम मध्ये मित्रांनो दाखवलाय. ओके, हा जो सर्व पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, मेडुला ऑब्लॉंगेटा. त्यानंतर स्पायनल कॉर्ड आहे. स्पायनल कॉर्डचं काम काय असतं, इट कंडक्ट द इम्पल्स बिटवीन द ब्रेन अँड बॉडी. ओके, तर आपल्या बॉडीमधून जे सर्व इम्पल्स आहेत तर ते सर्वात पहिले आपल्या स्पायनल कॉर्डवर जातात आणि स्पायनल कॉर्ड मग नंतर आपल्या ब्रेनकडे ट्रान्सफर करण्याचं काम करत असते. तर ही जी पिवळी साईडची जी पिवळ्या कलरची जी नळी दिसते तर ही अशी जी खाली कंटिन्युअस होते. ओके, लंबार व्हर्टेब्रास पर्यंत याला आपण काय म्हणतो मित्रांनो, स्पायनल कॉर्ड असं आपण याला म्हणत असतो. तर आय होप तुम्हाला सर्वांना हा जो फर्स्ट नर्वस सिस्टम आहे तर नर्वस सिस्टमवर एवढे इम्पॉर्टंट एमसीक्यू मित्रांनो बनतात जे मी आपण याच्यामध्ये आताच आपण डिस्कस केलेत. ओके, तर न्यूरॉन बघितलं आपण, त्यानंतर आपण सायनॅप्स बघितलं, त्यानंतर आपण सेरेब्रम, सेरेबेलम, त्यानंतर मेडुला ऑब्लॉंगेटा, त्यानंतर आपण स्पायनल कॉर्ड पण बघितलं.
त्यानंतर आता जी नेक्स्ट सिस्टम आजच्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो डिस्कस करणार आहे, दॅट इज द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. तर बघू आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर कशा पद्धतीचे एमसीक्यू विचारतात. जर आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम आणि नर्वस सिस्टम दोन्हीला जर कंपेअर जर केलं मित्रांनो, तर तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर जास्त एमसीक्यू बघायला भेटतील ॲज कम्पेअर टू द नर्वस सिस्टम. ओके, आता कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमचं ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार त्यापूर्वी तुम्हाला हार्टची जी बेसिक अॅनाटॉमी आहे, म्हणजे हार्टला किती चेंबर्स आहेत, हार्टमध्ये कोणते कोणते वॉल्स आहेत, त्यानंतर हार्टच्या लेयर्स कोणत्या कोणत्या आहेत, हार्टला कोणत्या कोणत्या आर्टरीज आणि व्हेसल्स कनेक्ट असतात, या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबत हार्टवर आपल्याला कंडक्शन सिस्टमवर पण विचारला जातो क्वेश्चन, तर ते कंडक्शन सिस्टम पण तुम्हाला मित्रांनो माहिती पाहिजे. तर आता आपण बघू की कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर कोणत्या पद्धतीचे एमसीक्यू तुम्हाला विचारले जातात. ओके, सर्वात पहिले बघू आपण ॲट्रियम म्हणजे काय असतं. इट इज द अप्पर चेंबर ऑफ द हार्ट. ओके, आता हे जे हार्ट आहे तर हार्टचे हे जे दोन चेंबर्स आहेत, इकडच्या साईडचा राईट चेंबर आहे आणि हा मित्रांनो आहे आपला लेफ्ट चेंबर. तर या अप्पर जे चेंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ॲट्रियम्स म्हणतो. त्यानंतर जे लोअर चेंबर्स आहेत, लोअर चेंबर्सला आपण काय म्हणतो मित्रांनो, व्हेंट्रिकल्स म्हणतो. आता अप्पर चेंबर्स बद्दल अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन थोडी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, अप्पर चेंबरला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार ॲट्रियम. त्यानंतर ॲट्रियमचं काम काय असतं, जो आपला राईट ॲट्रियम आहे. ओके, तर राईट ॲट्रियमचं काम असतं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करायचं थ्रू सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फिरियर व्हेना कॅवा. तर इथे दोन ओपनिंग दाखवले बघा, सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फिरियर व्हेना कॅवा. तर एसव्हीसी आणि आयव्हीसी याच्यामधून जे सर्व बॉडीचं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे कलेक्ट होतं तर ते आपल्या राईट ॲट्रियममध्ये मित्रांनो येत असतं. त्यानंतर लेफ्ट ॲट्रियम जर बघितलं तर लेफ्ट ॲट्रियमला आपण काय म्हणतो, ऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्हिंग चेंबर. ओके, दोन्ही जे ॲट्रियम्स आहेत तर त्यांना आपण रिसिव्हिंग चेंबर असं पण म्हणतो. आता हे जे लेफ्ट साईडचं ॲट्रियम आहे तर त्यामध्ये आपल्या लंग्सकडून जे ऑक्सिजनेशन झालेलं जे ब्लड आहे तर ते जे येतं त्याला आपण काय म्हणतो, इकडं लेफ्ट ॲट्रियममध्ये ते येत असतं. त्यानंतर आता आपण डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स बघू. डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स म्हणजे आपले जे दोन व्हेंट्रिकल्स आहेत, एक असतो आपला राईट व्हेंट्रिकल आणि एक असतो आपला मित्रांनो लेफ्ट व्हेंट्रिकल. तर राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल यांना आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह चेंबर्स असं पण म्हणतो. रिसिव्हिंग चेंबर्स म्हणजे ॲट्रियम आणि डिस्ट्रीब्युटिव्ह चेंबर्स म्हणजे तुमचे आले व्हेंट्रिकल्स. आता व्हेंट्रिकल जे आहे तर व्हेंट्रिकल्स पासून दोन ग्रेटर आर्टरीजच्या ओपनिंग होतात, म्हणजे एक ग्रेटर आर्टरी आणि ग्रेटर व्हेनची मित्रांनो याच्यामध्ये ओपन झालेली असते. ओके, तर जी व्हेन आहे तर ती व्हेन कोणती बघा मित्रांनो, तर सॉरी याच्यामध्ये व्हेन नाही, याच्यामध्ये दोन्ही पण आर्टरीज आहेत. ओके, एक आहे आपली पल्मोनरी आर्टरी, जिला आपण पल्मोनरी ट्रंक असं पण म्हणतो. तर जी पल्मोनरी ट्रंक आहे तर ती आपल्या राईट ॲट्रियम पासून स्टार्ट होते आणि आपल्या लंग्सकडे डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाण्याचं काम करत असते. आणि जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे तर लेफ्ट व्हेंट्रिकल पासून आपलं जो ॲओर्टा आहे तर तो ॲओर्टा स्टार्ट होतो आणि ॲओर्टा सर्व बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाण्याचं काम करत असतो. इथे इम्पॉर्टंट एमसीक्यू असा विचारला जाऊ शकतो तुम्हाला की ग्रेटर आर्टरी ऑफ द बॉडी, बॉडीची सर्वात मोठी आर्टरी कोणती आहे, तर त्यामध्ये तुमचा आन्सर काय येणार मित्रांनो, तर आपला ॲओर्टा जे आहे तर ॲओर्टा आपली ही बॉडीची सर्वात मोठी आर्टरी आहे. त्यानंतर आपली जी ॲओर्टा आहे तर ॲओर्टाच्या तुम्हाला ब्रांचेस पण विचारतील, तर ॲओर्टाची जी फर्स्ट ब्रांचेस आहेत तर त्यामध्ये तुमच्या करोनरी आर्टरीज येतील, तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आता हार्टमधले आपण मित्रांनो वॉल बघूया. बघा इथं दाखवलंय की ॲओर्टा इट इज द लार्जेस्ट आर्टरी ऑफ द बॉडी, याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. त्यानंतर व्हेन्स आहेत, व्हेन्स कॅरीज ब्लड टुवर्ड द हर्ट. आपल्या बॉडीच्या ज्या व्हेन्स असतात तर त्या आपल्या हर्टकडे ब्लड आणतात आणि ज्या आर्टरीज असतात तर त्या हर्टपासून लांब ब्लड नेतात. याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे. ओके, तर ते एक्सेप्शन कोणतं आहे, त्यामध्ये आहेत आपल्या पल्मनरी व्हेन्स. पल्मनरी व्हेन्स काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या लंग्सकडून हार्टकडे आणायचं काम करतात. आणि एक आहे पल्मोनरी आर्टरी, तर ती पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते टुवर्ड्स द लंग फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल. ओके, एवढं तुम्हाला याच्यामध्ये हार्टबद्दल ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर हार्टबद्दल आपण जर अजून स्पेसिफिक जर बघितलं तर आपल्या हार्टला 3 कव्हरिंग असतात, ज्यामध्ये एंडोमेट्रियम आहे, मायोमेट्रियम आहे आणि पेरीमेट्रियम आहे. ओके, तर यामध्ये सर्वात जी थिक मसल जी आहे तर ती थिक लेअर जी आहे तर त्या थिक लेअरला आपण काय म्हणतो, मायोमेट्रियम, आणि ती आपल्या मेन कॉन्ट्रॅक्शनमध्ये हेल्प करत असते. तर हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर हार्टबद्दल अजून इम्पॉर्टंट गोष्टी जर बघितल्या तर त्यामध्ये तुमचे हे वॉल्स येतील. ओके, आपण हे जे हार्टची हे आतापर्यंत आपण जे सर्व काढले तर हे सर्व आपण इरेज करू आणि आपले जे मेन वॉल्स आहेत हार्टचे तर ते वॉलबद्दल आता आपण मित्रांनो स्टडी करू. ओके, तर आता हार्टचे जे वॉल्स आहेत तर वॉल्स बघा कोणते कोणते आहेत, तर दोन टाईपचे वॉल्स असतात हार्टमध्ये. एक असते आर्ट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, एव्ही वॉल असं म्हणतो. इथे मी साईडला लिहितो बघा, एव्ही वॉल्स. एव्ही वॉल्स म्हणजे काय, ए म्हणजे ॲट्रिओ, व्ही म्हणजे व्हेंट्रिक्युलर. ओके, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल्स म्हणजे असे वॉल्स जे आपल्या ॲट्रियमला आणि व्हेंट्रिकलला कनेक्ट करतात, दॅट इज द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल. आता ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल दोन टाईपचे असतात बघा, एक असतो आपला ट्रायकस्पिड वॉल आणि एक असतो आपला बायकस्पिड वॉल. तर ते कोणते कोणते आहेत आपण ते बघू. ओके, तर हा जो वॉल आहे याला आपण काय म्हणतो, ट्रायकस्पिड वॉल असं म्हणतो, जो आपल्या राईट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये असतो. तर याला किती लिफ असतात मित्रांनो, तर 3 लिफ्स असतात. ओके, अशा टाईपचे 1, 2 आणि 3 असे 3 लिफ्स या वॉलला असतात, म्हणून आपण याला काय म्हणतो, ट्रायकस्पिड वॉल असं म्हणतो. आणि आपलं जे लेफ्ट साईड आहे तर लेफ्ट साईडला एक वॉल इथे प्रेझेंट असतो, ज्या वॉलला आपण काय म्हणतो, ऍक्च्युली हा वॉल इथं छोटा दाखवलाय बट मी तर तुम्हाला झूम करून दाखवतोय. ओके,
याला 2 लीफ असतात, लीफलेट असतात. त्याला आपण काय म्हणतो बायकस्पिड वॉल. बायकस्पिड वॉलचं अजून एक नाव आहे, त्याला आपण मायट्रल वॉल असं पण म्हणतो. MITRAL. ओके. ह्या सर्व ज्या गोष्टी मी ते सांगतोय मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाउन करून ठेवायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीने आपण बघितलं ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड. तर हे 2 वॉल जे आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत. ओके. त्यानंतर आता अजून 2 टाइपचे वॉल असतात, त्याला आपण काय म्हणतो सेमील्युनार वॉल असं आपण त्याला म्हणतो. एक आपण बघितले ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल. आता आपण सेकंड जे आहे तर सेकंड आपण कोणते बघणार आहे मित्रांनो, तर सेकंड आपण बघणार आहे सेमील्युनार वॉल आता आपण बघू. ओके. सेमील्युनार म्हणजे काय, सेमी म्हणजे हाफ आणि लुनार म्हणजे काय, मून. ओके. अर्ध्या चंद्राच्या शेपचे जे वॉल्स असतात त्याला आपण काय म्हणतो सेमील्युनार वॉल. तर इथं आपले हे जे पल्मोनरी ट्रंक आहे, तर पल्मोनरी ट्रंकच्या ओपनिंगला बघा इथं हा जो वॉल दाखवलाय हा एक आहे, त्याला आपण म्हणतो पल्मोनरी वॉल्स. आणि इकडं हा एओर्टाच्या ओपनिंगला दाखवलाय त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो एओर्टिक वॉल. ओके. तर पल्मोनरी वॉल आणि एओर्टिक वॉल, तर हे दोन्ही पण वॉल तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायचे. पल्मोनरी आणि एओर्टिक या दोन्ही वॉलला आपण ज्यावेळेस कंबाईन करणार तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्या वॉलला आपण मित्रांनो म्हणत असतो सेमील्युनार वॉल. आणि ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलला जोडणारे जे वॉल असतात ज्यामध्ये बायकस्पिड आणि ट्रायकस्पिडचा आपण स्टडी करतो, त्याला आपण काय म्हणतो ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल्स. ओके. तर अशा पद्धतीने ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत तर ते तुम्हाला हार्टबद्दल ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर कॅपिलरीज एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये टर्म आहे. कॅपिलरीज म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड न्यूट्रिएंट्स जिथं होतं तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो कॅपिलरीज. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपले हे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आहेत तर ते जॉईन करायचे आहेत. आता हे सध्यापुरते तुम्हाला जे YouTubeवर दिसत आहेत तर हे काही आपले डेमो लेक्चर्स आहेत जे मी तुमच्या सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या YouTube चॅनलवर मित्रांनो प्रोव्हाइड करत आहे. बट असाच संपूर्ण जो नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस आहे तो जर तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही मित्रांनो आपल्या जे बॅच आहे तर त्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोल करा. फक्त आपण ₹499 फीस ठेवलेली आहे. 75% मित्रांनो आपण आपल्या बॅचवर ऑफ देत आहे. ॲज कम्पेअर टू फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जिथे तुम्हाला बाहेर 3-3, 4-4 हजार एका सब्जेक्टचे घेतले जातात, आपण फक्त 499 मध्ये मित्रांनो तुम्हाला ही बॅच सर्व प्रोव्हाइड करत आहेत. या बॅचमध्ये तुम्हाला काय काय फायदे होणार आहे बघा. तुम्हाला सर्व जे क्लासेस आहेत तर ते रेकॉर्डेड सेशनमध्ये अवेलेबल असतील, जेणेकरून तुम्ही तुमच्या एक्झाम टाईमपर्यंत कधी पण हे क्लासेस मित्रांनो ओपन करून बघू शकता. त्यानंतर या क्लासेसवर तुम्हाला प्रॉपरली MCQ प्रॅक्टिस पण तुमची मित्रांनो करून घेतली जाणार आहे. त्यानंतर सर्व कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस बेस आपली टीचिंग असणार आहे. तुम्ही आजचा हे जे लेक्चर बघितलंय तुम्हाला याच्यापैकी किती टक्के समजतं हे तुम्हाला लगेच मित्रांनो अंडरस्टँड झालं असेल. त्यानंतर जे टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या टॉपिकवरच मित्रांनो आपण स्पेशल भर देतोय. ओके. त्यानंतर एक्झाम फोकस कंटेंट आणि नोट्स तुम्हाला सर्व भेटणार आहेत. त्यानंतर नर्सिंग सीईटीसाठी तुम्हाला बाकीच्या विषयांमध्ये पण मित्रांनो गायडन्स केला जाणार आहे. तर हा जो नंबर आहे 9284062215 तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बॅचमध्ये कशा पद्धतीने एनरोल करायचं सर्व गोष्टी मित्रांनो तिथून तुम्हाला शेअर केल्या जातील. आणि ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडची सीईटी, नर्सिंग सीईटी ज्यांना द्यायची, ज्यांना नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. भेटूया आपल्या मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचं हे जे लेक्चर आहे तर त्याचा भरपूर अजून टॉपिक मित्रांनो बाकी आहे, बट आता भरपूर 17-18 मिनिट झालेत. रेस्पिरेटरी सिस्टम अजून बाकी आहे, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम बाकी आहे, युरिनरी सिस्टम बाकी आहे. अजून 2-3 लेक्चर्स या सर्व टॉपिकला मित्रांनो कंप्लीट करण्यासाठी लागणार आहे, ज्यामध्ये आपण ऑर्गन आणि त्याचे युनिक फीचर्स सध्या आपण डिस्कस करतोय. तर भेटूया आपल्या मित्रांनो अशाच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि आपले सर्व MCQ सेशन आपण टाकत आहोत ते पण तुम्ही या क्लास सोबत मित्रांनो अटेंड करायचे आहेत. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं आहे. काही जर डाऊट जर आले असतील मित्रांनो तुम्हाला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगा. आणि लवकरात लवकर आपण तुमच्यासाठी मित्रांनो एक फ्री ऑफ कॉस्ट मॉक टेस्ट पण आपण लॉन्च करणार आहे. तर त्या मॉक टेस्टमध्ये पण मित्रांनो तुम्ही सहभागी व्हायचे आणि बघायचे तुम्हाला किती मार्क्स मित्रांनो येत आहेत. तर भेटूया आपल्या नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस.